16 सोमवार कथा. श्री गणेशाय नमः. वैदर्भदेशी परमपवित्र अमरावती नामे एक नगर, तेथे शिवालय महाथोर, जे का अपूर्व त्रिभुवनी. तेथे कोणे एके वेळी शिव पार्वती एके स्थळी उभयता येऊनी देऊळी सहज स्थिती क्षणे एक. स्थळ रमणीय देखोनी, पार्वती म्हणे शूलपाणी, सारी पाट मांडोनी खेळो ऐसे वाटते. मग शिव म्हणे आवश्यक, डाव मांडिला सम्यक. तेथे गुरव पुजारी होता एक, त्यासी गिरिजा काय बोले. हा डाव कोणी जिंकिला, सत्य सांगे ये वेळा. तव तो गुरव बोलिला, शिवे जिंकिला म्हणोनी. मग दुसरा डाव मांडिला, खेळता पार्वतीने जिंकिला. अंबा म्हणे असत्य गुरव बोलिला, तरी तू कोडी होशील. असत्य बोलसी पापराशी, वेगी घेई मम शापासी. तुझ कुष्ट होईल सर्वांगासी, विलंबयासी न लागे. यापरी गुरव शापूनी, उभयता गेले कैलास भुवनी. गुरव पाहे अवलोकुनी, अंगीची कांती पालटली. गुरव मनी चिंता करी, व्याधी जाईल कैशापरी. कोडांगी दुःख करी, कवण उपाय असे यासी. तव तेथे अप्सरा सुंदरी, घेवोनी पूजा सामग्री. पूजावया शिवगौरी, देवळा भीतरी पातली. तिने पाहिले गुरवाते, तुझ कोडे जाहले. कवण्या अर्थे गुरव बोले भयभीत चित्ते, गिरिजेने मज शापिले. हे ऐकोनी अप्सरा सुंदरी, म्हणे गुरवा तू चिंता न करी. 16 सोमवार व्रत निर्धारी, करिता व्यथा जाईल. मग तो उठोनी पूजा करी, कर जोडूनी विनंती करी. माते हे व्रत झडकरी, मज उकलोनी सांगिजे. अप्सरा म्हणे अवधारी, तू सोमवारचे व्रत करी. दिवसा असावे निराहारी, सायंकाळ पावे तो. मग त्या दिवशी सायंकाळी सागर पूजावा चंद्रमौळी. धूपदीप इत्यादी सकळी षोडशोपचारे पूजावा. मग अर्धशेर कणिक घेईजे, त्याचे भाग अंगारे 3 कीजे. घृत गुळे सहित भक्षिजे, लवण रहित जाणपा. ऐसे 16 सोमवार व्रत चालविजे यथास्थित. हे जाहलिया समाप्त, 17वे सोमवारी करावे. कणिक घेईजे 5 शेर, त्याचे भाग अंगारे समग्र. घृतगुळेसी परिकर, चुरमा तयाचा करावा. तो चुरमा देवळी न्यावा, भावे चंद्रमौळी पूजावा. तिसरा भाग अर्पावा, सदाशिवासी ते धवा. दुसरा भाग देवळी वाटिजे, उरला एक घरा आणिजे. तो आपण स्वतः भक्षिजे, कुटुंबा समवेत आदरे. अप्सरा म्हणे अवधारी, गुरवा हे व्रत तू भावे करी. कुष्ट जाईल निर्धारी, सत्य सत्य त्रिवाचा. ऐकता गुरव करिता जाहला, अंतःकरणा पासोनी आचरला. पूर्वदशा अंग पावला, समाप्ती होता कुष्ट जाय. या उपरी एके दिनी ईश्वर पार्वती मिळवणी, फिरत फिरत मागू त्यानी. त्याच देवळी पातली. पूर्वी गुरुवासी शाप दिधला, स्मरण झाले पार्वतीला. सापेक्षे पाहोनी गुरवाला, तव कुष्ट अंगी दिसेना. पार्वती पुसे गुरुवाप्रती, तुझे कुष्ट गेले कवणे रीती. येरू बोले यथार्थ निकुती, श्रेष्ठ व्रतासी आचरलो. 16 सोमवार व्रत करोनी, तोषविली शिवभवानी. त्यांची कृपावलोकनी, अंगीचे कुष्ट लोपले. उमा ऐकोनी आश्चर्य करी, एवढी या व्रताची थोरी. मी हे व्रत आचरीन निर्धारी, षण्मुख रुसला म्हणोनिया. मग हिमन गजा व्रत आचरी, पूर्वव्रताचे अवसरी. स्वामी कार्तिक मनी विचारी, मातेसी रुसणे अयोग्य. स्वामी उठोनी तात्काळी, धावोनी आला माते जवळी. पाहोनी उमा संतोषली, आनंद चित्तीन समाये. स्वामी बोले जननीसी, माझे मनीन राहावे तुझपाशी. म्हणून असता अरण्यवासी, दिवस काही लोटले. आता उद्भवली कल्पना, जावे मातेचे दर्शना. ऐसी भावया मनक कामना, कारण काय सांगिजे. मज शैलजा म्हणे पुत्र श्रेष्ठा, 16 सोमवार धरून निष्ठा. तेणे तुझ जाहली उत्कंठा, माझे भेटीची सत्यपै. ऐकोनी व्रताचे महिमान, स्वामी बोले स्वये आपण. जननी व्रत हे मी करीन, मनक कामना चित्ताची सांगतो. माझा मित्र एक ब्राह्मण, देशांतरा गेला बहुत दिन. त्याची भेट व्हावया लागून, इच्छापोटी वसतसे. या उद्देशे स्वामी कार्तिक, व्रत आरंभितसे देख. संपूर्ण होता तात्कालिक, फलादेश पावला. रम्यवनी सहजगती, स्वामीने देखिला पंथी. मित्र ओळखोनी ब्रह्ममूर्ती,
अष्टांग भावे भेटला. विप्रनवल करी चित्ता, स्वामी प्रती होय पुसता. तुम्ही आम्ही मार्गी चालता, भेटी उभयता नवल हे. मित्रासी म्हणे शिवसूत, मी व्रत आचरिले अद्भुत. तेणे तुझी भेटी सत्य अकस्मात पै जाहली. द्विज म्हणे चमत्कार व्रताचा, तरी मी करीन काया वाचा. मज स्वार्थ आहे लग्नाचा, म्हणून मज सांगिजे. शिवसूत सांगे यथा निगुती, तेची ब्राह्मण धरी चित्ती. व्रत चालवी यथा निगुती, विदेशी गमन करीतसे. व्रत होतेची संपूर्ण, विचित्र कर्माचे गती गहन. मार्गी एक नगर शोभायमान, रम्य अपूर्व देखिले. तेथील राजा पुण्य पवित्र, त्यास एक कन्या सुंदर. तिचे मांडिले स्वयंवर, पण दुर्धर करोनी. मिळाले राजे अति अद्भुत, 18 आवर्णादी समस्त. तया माझी द्विजनाथ, ते कौतुक पाहू पातला. राये हस्तिनी शृंगारोनी, तिचे सोंडी माळ देऊनी. यथाविधी करोनी मंडपा माझी सोडिली. ती हस्तिणी फिरत फिरत आली जेथे द्विजनाथ. गळा माळा घालून त्वरित निजमस्तकी बैसविला. पाहोनी राजा आनंद घन, सुख सोहळा लग्न विधान. करुणी वधूवरे दोघे जण, स्वगृहासी बोळविली. उभयता एकचित्ती करोनी, नांदत असता आपुले सदनी. प्रभुत्व पावले राजनंदिनी, पूर्ववृत्तांत जाणविला. एकांत स्थळी समाधानी, उभयता असता सुख सदनी. निवांत समय पाहोनी, राजकन्या प्रश्न करी. मार्गस्थ असता द्विजोत्तमा, मी कैसेनी प्राप्त जाहले तुम्हा. कोणत्या सुकृताचा महिमा, हे मज लागी सांगिजे. द्विज म्हणे एके साचार, व्रत केले 16 सोमवार. त्या पुण्ये मज साचार, भार्या प्राप्त जाहलीस. राजकन्या आश्चर्य करी, व्रत ऐकिले नवल परी. हे आचरोनी निर्धारी, चमत्कार पाहू याचा. धरोनी पुत्राची कामना, व्रतारंभिले जाणा. सुफल होताच पुत्ररत्ना, सदाशिवे दिधले. शतायुषी शुचिष्मत, ज्ञानी अनुभवी आणि विरक्त. पुण्यशील प्रतापवंत, पितृ सेवेसी सादर जो. आज्ञापालक पुत्र जाहला, देखोनी द्विज संतोषला. म्हणे या व्रताचा प्रताप आगळा, तो मज वर्णिला न जाय. पुत्र ज्ञान दशेसी येता, माते लागी होय पुसता. मी सर्व गुण संपन्नता, प्राप्त कैसेनी तुम्हा ते. माता म्हणे पुत्रराया, उत्तम शिवव्रत करोनिया. शूलपाणी तो शोभोनिया, मनक कामना पुरविली. पुत्र म्हणे माते लागून, हे व्रत सांगे कृपा करोनी. भक्तिभावे आचरीन, कामना पूर्ण भावया. माझे मनीचा इत्यर्थ, राज्यासनी बसवे त्वरित. क्लेशरहित दुःखरहित, काही सायास न करिता. मातेसी पुसोनी व्रत विचार, यथोक्त आचरे द्विजवर. तव एके नगरी राजा थोर, वृद्धापकाळ तयासा. तयासी पोटी पुत्र संतान, नसता एक कन्यारत्न. तिजलागी वर विचारून, ब्रह्मानंद नेमिला. कन्या अर्पुनी साचार, विधियुक्त केले स्वयंवर. राजदेवुनी समग्र, पदी आपुले नेमिला. ब्राह्मण राज्य करू लागला, व्रतसंकल्प पूर्ण जाहला. तव 17वा सोमवार आला, स्त्रियेसी सांगून पाठविले. कणिक 5 शेर घेऊनी, त्याचे 3 अंगारे करुनी. तूपगुळाचा चुरमा करोनी, सत्वर देवळी पाठविजे. तिने ऐकोनी समाचार, म्हणे एवढा राजा थोर. देवळी चुरमा नेता विचार, थोरपणा कैसेनी वाटे. 500 रुपये तबकी भरोनी, पाठविले देवळा लागोनी. तेणे व्रतभंगिले तक्षणी, शूलपाणी क्षोभला. शिव म्हणे राजाला, तुझे स्त्रीने व्रतभंग केला. राज्यालागी क्षय आला, प्रत्यया येईल तुझ लागी. तू या स्त्रियेसी घरी ठेविता, सर्व क्षय होईल तत्वता. तुझे राज्य रक्षणे आता, तरी स्त्रीस सर्वथा ठेवू नको. मग बोले प्राचीन प्रधान, तिचे बापाचे राज्य असोन. तिसी द्यावे काढून, हे तव निंद्य आम्हा ते. ईश्वर बोले प्रधानासी, तरी तू होशील अधमराशी. राज्य बुडेल निश्चयेसी, स्त्रीसी घरी ठेविता. मग उभयवर्गी विचार करोनी, राजकन्या दिदली काढोनी. ती चालली दीनवदनी, बहुत खेद करीत्याची. मग उभयवर्गी विचार करोनी, राजकन्या दिदली काढोनी. ती चालली दीनवाणी, बहुत खेद करीतची. दुःखित मानसी चिंताक्रांत, चरणी चालली दूरपंथ. नगर देखिले अकस्मात, माझी सुंदरा प्रवेशली. दुर्बल म्हातारीचे घरी, तेथे राहिली राजकुमारी. म्हातारी म्हणे ऐके नारी, एक कार्य तुझ प्रती सांगते. चिवटे आणावी विकोनी, तुझ मी काही देईन साजणी.
अवश्य म्हणून राजनंदिनी चिवटे विकू निघू लागे. शिरी चिवटे ठेविले बांधून, अकस्मात अद्भुत प्रपंचन. वारी आने चिवटे गेली उडवून, आली परतोनी घरासी. म्हातारीस म्हणू लागली की चिवटे अवघी उडाली. मग म्हातारी काय बोलली, तू जाय शीघ्र येथोनी. तेथोनी राणी चलली, तेलियाचे घरी राहिली. तेथेही होणार गती जाहली, ते चतुरी परियेसी. 4 घागरी भरोनी तेलियाने, ठेविल्या होत्या तेलाने. तिने पाहता रितेपणे तेल अवघे उडाले. मग तेली म्हणे झडकरी, तू जाय आता कृपा करी. तू असता आम्ही भिकारी, होऊ ऐसे वाटत असे. तेली म्हणे आश्चर्य करी, तेल उडाले कैशा परी. ही बाई येताच घरी, हिच्याने नाहीसे दिसत असे. तेलियाने बाहेर घातली, ती नदी तिरी चालली. तव नदी सर्व आटोनी गेली, पापयोग जाणपा. मग ती हिंडे वनात, तव सरोवर देखिले अकस्मात. जल निर्मळ उसंबळत, पाहू संधी पातली. दृष्टी पडता जलावर, माझी किडे पडले असमग्र. आसमंतीचे गुराखी सत्वर, गायी जलप्राशनार्थ आणल्या. मुले जलप्राशन करीती, तव किडे देखिले अवचिती. तेही जल त्यागुनी जाती, किडे पडले म्हणूनी. गोसावी राहत होता वनी, तो आला उदका लागुनी. एकटी पाहोनी राजनंदिनी, घेऊन गेला आश्रमा. गोसावी बोले तिज लागुनी, तू मज लागी कन्ये समान. तुझ नाही अन्न वस्त्राची वाण, स्वस्थ चित्ते राहावे. मग तेथे राहिली सुंदरी, घरधंदा सर्व करी. व्रतभंगाच ऐसे थोरी, नाना दुःखे भोगितचे. अन्नोदकासी हात लाविता, त्या माझी किडे होती तत्वता. पाहोनी गोसावी चित्ता आश्चर्य करू लागला. आता कवण उपाय करावा, इचे पदरी कोण दोष जाणावा. काही एक यत्न करावा, जेणे परिहार होईल. मग आरंभिले अनुष्ठान, तेणे शिव जाहला प्रसन्न. माग म्हणे वरदान, जी का अपेक्षा तुझे मनी. मग गोसावी विनवी ईश्वरास, हिचे पदरी काय आहे दोष. तो मज सांगिजे अवश्य, कृपा करुणी स्वामिया. शिव म्हणे 16 सोमवार व्रत, हिने भंगिले माझे सत्य. त्या दोषास्तव दुःख प्राप्त, दश ऐसी जाणपा. गोसावी म्हणे उमापती, तू कृपाळू होऊनी निश्चिती. दोष परिहारोनी महासती, पूर्वस्थिती करावी. शिव म्हणे 16 सोमवार केलिया, हिचे दोष पावती विलया. ही निर्दोष होनिया, आपुल्या स्वामीस भेटेल. ऐसे बोलूनी शूलपाणी, गेला आपुल्या स्वस्थानी. व्रत करिता जाहली कामिनी, काही एक दिवस. तव तिचे भ्रतारासी, स्मरण जाहले बहुता दिवसी. स्त्री कोठे असेल वनवासी, शोध तिचा करावा. देशोदेशी हेर पाठविले, हिंडत हिंडत त्या वनासी आले. त्यांनी राजश्रिये ते ओळखिले, मागो लागले गोसावियासी. तो काही न बोले वचन, हेर गेले परतोन. राजापाशी वर्तमान, सांगता राजा हर्षला. आपण आणि प्रधान, दोघे चालिलेन लागता क्षण. थोर समारंभे येऊन, गोसावी नमिला साष्टांगी. परस्परे क्षेमलिंगन, वस्त्रभूषणे देऊन. मृदुभाषणे समाधान, योगीश्वर तोषविला. म्हणे राजेंद्रा अवधारी, माझे कन्या हे निर्धारी. आजवरी पाळिली माहेरी, आता तुम्ही पाळीजे. ऐसे बोलवनी ते अवसरी, सती दिधली राजाचे करी. राजा उठोनी नमस्कारी, गोसावियासी ते धवा. आपुली स्त्री हाती धरोनी, बैसविली सुखासनी. आपण तुरंगी आरूढोनी, निज नगरा परतले. वाजत गाजत आपुल्या स्थळा, येऊनी महोत्सव केला. दान दक्षिणा ते वेळा, देऊनी ब्राह्मण तोषविले. राजा राणींची भेट जाहली, आनंदे राज्य करू लागली. सकळ प्रजा आनंद पावली, महिमा आगाध नेणवे. ऐसे जो व्रत करील वरिष्ठ, त्यासी कृपाळू होऊनी निळकंठ. दोष दरिद्र क्लेश संकट, निवारील क्षणार्धे. जो कोणी मन कामना धरून, आदरे व्रत करील संपूर्ण. त्याचे मनोरथ होतील पूर्ण, शिवकृपेने सत्यत्वे. म्हणे राघव व्यंकटेश साचार, मजसी जाहला चमत्कार. भाव धरिल्या साचार, सर्व कामना सिद्ध होती. आरोग्य वृत्ती आणि धन, पुत्र पौत्र कन्या रत्न. इच्छिली इच्छा परिपूर्ण, व्रत करिता पावेल. 16 सोमवार कथा अनेक, श्रवण पठन करीती देख. त्या प्रसन्न उमानायक, निसंशय जाणपा. श्री व्यास विनवी श्रोत या प्रती. ही कथा पूर्वापार निश्चिती, नूतन नवे कवण कल्पिती. चतुर सत्य जाणिजे. इति श्री 16 सोमवार कथा संपूर्णम.
श्री शंकरार्पणमस्तु. आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.